पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठ्ठल विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनु, यस्य ब्रह्ममयी दृष्टी, सगुरु पातु मां सदा. मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. सेवेला उपस्थित केलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक
संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज संत महात्म्यांच्या ठिकाणी असणाऱ्या अलौकिक विशेषाचं दर्शन या अभंगामध्ये घडविताना दिसून येतात. ठल ठल समस्त ग्रामस्थ मंडळ नांदल यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या प्रयाण महोत्सवानिमित्त संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव गाथा पारायण सोहळा वर्ष 46वे आणि 46व्या वर्षामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची हरी कीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आदेशावरून माझ्या वाट्याला संप्राप्त झालेली आहे. आणि या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळून या अभंगाच्या चरणांना काहीसा स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकून कोणाचा मोबाईल चालू असेल तर मोबाईल बंद करा. कीर्तनातून कोणी उठून जाऊ नका, एकमेकाशी बोलू नका. एकाग्र चित्तानं कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करा. वक्त्याला श्रोत्याचा लळा लागावा, श्रोत्याला वक्त्याचा जिव्हाळा असावा आणि दोघांमध्ये विचारांचा मळा फुलावा. यासाठी कीर्तने ज्ञानदीप लावू जगी. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि अभंगात श्री तुकोबाराय संत महात्म्यांच्या ठिकाणी असणाऱ्या अलौकिक विशेषाचं दर्शन या अभंगामध्ये घडविताना श्री तुकोबाराय दिसून येतात. सज्जन हो, भारतीय संस्कृतीमध्ये जेवढं संत वाङ्मय झालेले, जेवढं वैदिक वाङ्मय झालेले आणि जेवढं शास्त्र वाङ्मय आहे, किंबहुना पुराण आहे, किंबहुना इतिहास आहे, या सगळ्या वाङ्मयामध्ये युगांची संख्या केवळ 4 सांगितलेली आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे कलयुग. कृत, त्रेता, द्वापार या 3 युगांचा विस्तार मला आपल्यासमोर करायचा नाही. पण आपल्या वाट्याला आलेलं जे युग आहे त्या कलियुगाविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. ऐका. कलियुगाचं लक्षण काय, किंबहुना कलियुगाची चिन्ह काय, काय घडू लागलं म्हणजे हे कलियुग ओळखायचं. तर कलियुगाची लक्षणं
श्रीमद भागवतामध्ये गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला सापडतात. कलियुगाचं पहिलं लक्षण आहे, कलियुगामध्ये सत्य गरिबाच्या तोंडात आलं तर खोटं ठरवलं जातं. हो, कलियुगाचं दुसरं लक्षण आहे, खोटं श्रीमंताच्या तोंडात गेलं तर खरं ठरून बसतं, त्याला कलियुग म्हणायचं. कलियुगामध्ये डोळ्याची चिपडं न निघालेली माणसं जगाला चित्तशुद्धीचा उपदेश करतील. हो, काय आहे कलियुग? कलियुगामध्ये अध्यात्माची गरज शिष्यापेक्षा गुरुला जास्त असेल. बरं का, शिष्याला कमी आणि गुरुला जास्त. कलियुगामध्ये एखाद्या माणसाला ज्ञान कमी असेल पण त्या ज्ञानाचा गर्व जास्त असेल, ज्ञानाचा ताठा जास्त असेल. विंचवाच्या जवळ विष फार कमी असतं पण गड्याची नांगीच खाली नसते. उलट त्यापेक्षा कितीतरी पटीनं सापाकडं विषय तरी सुद्धा खाली मान आहे. मी बोलत नाही. मज होनी ज्ञानी कोणाही, अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी. अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी. अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी. अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी. मज होनी ज्ञानी कोणाही, मज होनी ज्ञानी कोणाही, मज होनी ज्ञानी मज होनी ज्ञानी कोणाही. कलियुगात नुकताच परमार्थात ज्यानं प्रवेश केलेला आहे तो अशी भाषा बोलेल जणू काय तो साक्षात्कार प्राप्त करून आलेला आहे. अध्यात्मात कमी बोलावं लागतं हे बऱ्याच लोकांना कळत नाही. फार कमी बोला, गरज असेल तर बोला, पुढच्यानं विचारलं तर बोला, आणि विचारणाऱ्याची श्रद्धा असेल तर बोला. विनाकारण वाणीचा व्यापार करता कामा नये. ऐका, काय आहे कलियुग? कलियुगामध्ये मुलगा वडिलांच्याकडून सेवा करून घेईल, वडिलांना मुलाची सेवा करावी लागेल. कलियुगामध्ये सासवा सुनांच्या आंदनदाशी बनतील. बरं का, सासवांना सुनांची सेवा केल्याशिवाय घरात सुखानं राहता येणार नाही, अशी स्थिती आहे. कलियुगामध्ये जेवणाचा खर्च कमी आणि गोळ्या औषधाचा खर्च जास्त असेल. बरं का, गोळ्या औषधाचा खर्च जास्त असेल. कलियुगानं एवढं बदलवलेलं आहे, एवढं परिवर्तन केलेलं आहे
की कलियुगाच्या प्रभावामध्ये काय काय आलेलं आहे तेवढं आहे का? कलियुगामध्ये अन्न शुद्ध नाही, कलियुगामध्ये पाणी शुद्ध नाही, कलियुगामध्ये नातं शुद्ध नाही, कलियुगामध्ये साधना शुद्ध नाही, कलियुगामध्ये अर्थ शुद्ध नाही, पैसा शुद्ध नसणार. ऐका, कलियुगानं अन्न अशुद्ध केलेले. अन्न शुद्ध असतं तर जन्माला आलेल्या मुलाला शुगरच्या गोळ्या कधी खाव्या लागल्या नसत्या, नाही का? कलियुगामध्ये पाणी शुद्ध असतं तर प्रत्येक कार्यक्रमाला जार मागवावे लागलेच नसते. कलियुगामध्ये नातं शुद्ध नाही. मी क्षमा मागतो आणि मगच हे वाक्य उच्चारतो. कलियुगातली माणसं एकत्र राहतात पण नाईलाज म्हणून राहतात. कोणाचंच कोणाविषयी आपलेपण नाही, कोणाचंच कोणाविषयी प्रेम नाही. मांडीला मांडी लावून बसलेली माणसं हजारो किलोमीटर लांब गेलेली आहेत, पण नाईलाज म्हणून जग काय म्हणेल, पाहुणे रावळी काय म्हणतील, आता हे बरं आहे का म्हणून नाईलाजाने एकत्र राहतात. प्रेम नाही. म्हणून कलियुगामध्ये पापाला अनुमोदन दिलं जाईल आणि कलियुगामध्ये साधूचा छळ होईल. ऐका कलीचे महिमा, करीती हेळण संताची. पाप करणाऱ्याला शक्ती दिली जाईल आणि साधूला छळलं जाईल. किती बोलावं. मला काहीसाच फक्त भाव मांडायचा आहे, पुढे जायचंय. म्हणून ऐका, कलियुगानं जवळजवळ सर्व गोष्टीवर प्रभाव टाकलेला आहे. ऐका, अन्न शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, नातं शुद्ध नाही, साधना शुद्ध नाही. मी नांदलमधील ग्रामस्थांची क्षमा मागतो हे वाक्य उच्चारतो. कलियुगात परमार्थाची प्रवृत्ती आत्मोद्धारासाठी कमी आणि प्रतिष्ठेसाठी जास्त होईल. हो, उद्धाराची गरज राहिली नाही लोकांना. बऱ्याच लोकांचा परमार्थातला प्रवेश हा जगात कुठल्याच क्षेत्रात मान मिळत नाही, तो परमार्थात मिळतोय ना. मग मानासाठी परमार्थाची प्रवृत्ती आहे.
ह्याला कलियुग म्हणायचं. मानासाठी परमार्थात येणं म्हणजे अमृत विकून समुद्रावरचा फेस विकत घेणे. विठ्ठल विठ्ठल काय केलं कलियुगानं? कलियुगानं हवा शुद्ध ठेवली नाही. एरवी म्हणत राहतो हे कलियुगात हवा शुद्ध नाही. काही महिन्यांपूर्वी मी गुरुकुलातून कीर्तनाला निघालो बारामतीला. गुरुकुलच्या गेटच्या बाहेर गाडी काढली आणि गेट लावणार तेवढ्यात एक 5वीतला मुलगा पळत आला. महाराज पळत आला. बारामतीचा तो 5वीतला मुलगा धावत पळत माझ्याकडे आला आणि मला म्हटला, महाराज एक विचारू का? म्हटलं विचार ना बाबा, मला उशीर झालाय. नाही म्हटलं उशीर झालाय म्हणूनच विचारायचंय, कीर्तन कुठे आहे? आता काय उच्चाप्ती करायची गरज आहे का नाही? कुठे कीर्तन? मी म्हटलं बारामतीला. आणि मग म्हटलं माझ्याच गावात आहे की. तुझं काय मत आहे? 5वीतलं पोरग माझ्याकडे बघून मला म्हटलं तुमचं कीर्तन माझ्या गावात आहे आणि तुम्ही मला इथं ठेवून निघालाय. मी म्हटलं तुला म्हणायचंय काय? ते मला फक्त एकाच वाक्यात बोललं. नेमका होता रविवार. तो मला म्हटला आज रविवार आहे, माझी शाळा बुडणार नाही. आणि मला हे माहीत आहे की कमीत कमी कीर्तन पुणे परिसरात जरी असलं तर तुम्ही मुक्कामाला गुरुकुलात येता, त्यामुळं माझी उद्याची शाळा बुडणार नाही. प्लॅनिंग करावं ना तर हे लेकरांनाच बघा नाही. हां आपल्याला सुद्धा तेवढं कळणार नाही. प्लॅनिंगच असतं नाही. कोणत्या तारखेला कीर्तन आहे, किती वाजता जाणार आहेत, कुठून जाणार आहेत, माघारी येणार आहेत का, दुसऱ्या दिवसाच कीर्तन कुठं आहे, कशी डायरी यांना कळते, कळाय मार्ग नाही. हां म्हटलं तुला काय म्हणायचं आहे? म्हटलं माझी एकच इच्छा आहे की मलाही तुमच्याबरोबर कीर्तनाला न्या. आग्रह झाला. माझा नाईलाज झाला. गाडीचा डावा दरवाजा उघडला, गाडीत बसवलं. मी झारगडवाडीपर्यंत जाईपर्यंत माझा नित्यनेम केला. संस्थेचा संस्कार आहे. रोज 100-150 ओव्या आणि 100 अभंग, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, पांडुरंगाष्टक, कृष्णाष्टक, ज्ञानदेवाष्टक आणि 11 माळांचा जप झाल्याशिवाय आपल्या नित्यकर्माला सुरुवात करायची नाही. हां रोज एवढं घडलंच पाहिजे. आणि 1.5 तासाची ध्यानाची साधना केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होता कामा नाही. सगळा वेळ संसारासाठी आहे. सकाळचे 2 तास स्वतःसाठी देत जा. स्वतःच्या उद्धारासाठी, चित्तशुद्धीसाठी, समाधानासाठी सकाळचे 2 तास वारकऱ्यांना द्यायला शिका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झारगडवाडीपर्यंत गेलो. ऐका ना, माझा नित्यनेमाची सगळी ग्रंथसंपदा गुंडाळून ठेवली आणि डाव्या बाजूला बसलेल्या त्या मुलाकडे बघून मी म्हटलं, बाळा तुला गुरुकुलात येऊन 4-5 महिने झालेत, अजून हरिपाठ तुझा विठोर रकमेपर्यंत आलेला नाही. गीतेचा 15वा अध्याय आत्ताशी कुठंतरी बसलेला आहे, तरी सुद्धा तुला माझ्याबरोबर कीर्तनाला यावं असं का वाटलं? ते धाडसानं माझ्याकडे बघत मला म्हटलं, महाराज तुमचं कीर्तन माझ्या गावात असलं की अवघं गाव गोळा होतं हे मी लहानपणापासून बघतोय. बरं म्हटलं पुढं. म्हटलं तुमचं कीर्तन गावात असलं की तुमची गाडी मंडपा शेजारी जाऊन उभी राहणार. आता बोला बरं, तुमची गाडी मंडपा शेजारी जाऊन उभी राहणार, तुम्ही गाडीतून खाली उतरणार, अवघं गाव तुमच्याकडं बघणार आणि तुमच्याबरोबर मी सुद्धा गाडीतून खाली उतरणार आणि तुमच्याबरोबर अवघं गाव माझ्याकडे सुद्धा
बघणार आणि सगळं गाव ज्यावेळी माझ्याकडं बघेल त्यावेळी तेवढीच माझ्या गावात हवा. हा, ही 5वीतली मुलं सुद्धा या हवेत अडकलीत नाही का? याला म्हणायचं कलियुग बरं का. कोणाला कोणती हवा करायची कळाय मार्गच नाही का? अवघड आहे. असं हे कलियुग आहे. ऐका, कलियुगानं नात्यात पावित्र्य ठेवलं नाही हो. मला वेळ कमी असल्यामुळे मला पुढे जायचं आहे. माझ्या मातृशक्तीसाठी बोलतो. आईनं हाक मारली तर ती हाक मुलाच्या कानावर सुद्धा पोहोचणार नाही. आणि खरं बोलू का, पोहोचली तरी सुद्धा मुलगा ओढ येणार नाही. हो, घरातलं जिवंत तीर्थ आपली आई आहे, पण मुलाच्या दृष्टीनं घरातलं तीर्थ घरवाली आहे बरं का, आई नाही. त्या मुलाच्या दृष्टीनं घरातलं तीर्थ म्हणजे त्याची पत्नी ठरलेली आहे. म्हणून ऐका, आईनं हाक मारली तर मुलाच्या कानावर जाणार नाही आणि गेली तरी सुद्धा ओढ येणार नाही. पण तिनं हाक मारली की बाबाचा पाऊल सुद्धा पुढं पडणार नाही. याला म्हणायचं कलियुग. याला कलियुग म्हणायचं. कलियुगानं सगळं बदलवलेलं आहे. त्याच क्षेत्रात जीवन घालवत असल्यामुळं मला एकच वाक्य बोलायचं आणि हवीशी पुढे घेऊन जायचं आहे कलियुगाचा. कलियुग कसं ओळखायचं? शाळेतील शिक्षकांना वाटेल कधी सुट्टी लागते आणि घरच्यांना वाटेल कधी शाळा भरते. विठ्ठल विठ्ठल. कलियुगानं सगळं अपवित्र केलेले, काहीच पवित्र ठेवलं नाही. पण या कलियुगामध्ये काही गोष्टी अतिशय पवित्र आहेत. त्यातील पहिलं वाक्य, पहिली पवित्र गोष्ट म्हणजे जन्माला आल्यानंतर एकदा तरी गंगेचं स्नान करा. हा, ऐका, जन्माला आल्यानंतर एकदा तरी गंगेची आंघोळ करा. किती पवित्र आहे गंगा. ऐका, गंगेच्या काठावरून फिरला ना तरी पवित्र. गंगेच्या प्रवाहावरचा वारा आपल्या अंगाला लागला तरी पवित्र. गंगेचं पाणी भांड्यात भरून घरी आणलं तर घर सुद्धा पवित्र. 4 वर्षानं पाहिलं तरी गंगेच्या पाण्यामध्ये तुम्हाला जंतू सापडणार नाहीत. गंगा अतिशय पवित्र आहे. आपल्याच लोकांना नको तिथं विज्ञान लावायची सवय लागली आहे. काही गोष्टी श्रद्धेनं करायच्या असतात. मी बोलू का? एकच वाक्य बोलतो मी. महाराजजी, कदाचित हे वाक्य कीर्तनाचं सार ठरेल असेल. ऐका, श्रद्धा असेल ना तर भिकाऱ्यात साधू दिसतो. हो, आणि श्रद्धा नसेल ना तर साधूच भिकारी दिसतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, गंगेमध्ये जंतू सापडत नाहीत. आपले संत सोपं सांगतात. हो, गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बाबा म्हणायचे, सोप्याचं अवघड करून सांगतात त्यांना पंडित म्हणतात, आणि अवघडाचं सोपं करून सांगतात त्यांना संत म्हणतात. आपल्या नामदेवरायानं सांगितलं,
नाही ना तुम्हाला जाता येत प्रयागला. ज्यांना जाता येत नाही त्यांच्याकरिता आपले पंढरपूरचे नामदेवराय म्हटले, नाही स्नानाला जाता आलं तरी नका जाऊ, पण आपल्या सकळ दोष जाती भंगा. ऐका, गंगेमध्ये स्नान घडलं नाही, पण स्नान करताना केवळ गंगा नामाचा उच्चार केला तरी सुद्धा नित्याचं स्नान गंगा स्नान ठरतं. एवढी गंगा पवित्र आहे. चला, दुसऱ्या क्रमांकाला काय पवित्र आहे? प्राण्यामध्ये गाय अतिशय पवित्र आहे. हो, गाय एवढं पवित्र जगात काही नाहीये. गाय अतिशय पवित्र आहे. किती पवित्र? गायीच्या शेजारी जाऊन उभा राहिला ना तरी पावित्र्य. ऐका, गायनं आपल्याकडं नजर टाकली तरी पावित्र्य. ऐका, गायीच्या गोठ्यात जाऊन 10 मिनिटं शांत बसला तरी मन एकाग्र होतं. 2 तास ध्यान करून जे मन शुद्ध होत नाही ते गायीच्या शेजारी 10-15 मिनिटं बसला तरी मन शुद्ध होतं, मन पवित्र होतं. ऐका पुढं, गायीच्या गोमूत्रामध्ये धन्वंतरी आहे, गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे आणि गायीच्या कंठामध्ये भगवान शंकर आहेत. हो, चुकून सुद्धा गाय विष खात नाही. कदाचित खाल्लं तर ते विष गायीच्या कंठात साठून राहतं. ते दुधात, गोमूत्रात कधीच उतरत नाही. म्हणून गायीच्या कंठामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. ऐका ऐका, गायीच्या पाठीवरून 25-30 वेळा हात फिरवला ना तरी सुद्धा बीपी शुगरच्या गोळ्या कमी व्हायला शक्ती देतं. ते शक्ती देतं. ऐका, अशी जी लहान बाळ आहेत, आता आपल्या नांदलवर संस्कार असल्यामुळं, पण तरी मला आवर्जून सांगायचं आहे, अशी जी लहान बाळ आहेत ना,
या लहान बाळांना तुम्ही प्रयोग करून बघा. संध्याकाळी झोपताना साध्या गाईचं ग्लासभर दूध प्यायला द्या, त्यात चमच्याभर तूप टाका आणि सेंद्रिय गुळाचा खडा टाका आणि ते दूध लहान बाळांना प्यायला द्या. लहान मुलाची स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. स्मरणशक्ती वाढते. ऐका, एकमेव गाय अशी आहे की गाय सकाळची सूर्याची कोवळी किरणं खेचून घेते. जगात कुठल्याच गाईला माने मागं वशिंड नाही, ते फक्त साध्या गाईला आहे. याच्या मागं विज्ञान आहे हो, काही अभ्यासक पुढे बसलेत. गाईच्या माने मागं वशिंड आहे. ते वशिंड सूर्याची किरणं खेचून घेतं आणि तिथून ते सूर्याच्या किरणांचं परावर्तन गाय दुधामध्ये करते. जर्शीचं दूध तापवा आणि साध्या गाईचं दूध तापवा, साध्या गाईच्या दुधावर पिवळा तवंग येतो. ते सूर्यकिरणांचं खेचलेलं परावर्तन आहे. कोणाला पोचवून स्मशानभूमीतून आला आणि आंघोळीला वेळ नसला तर खुशाल गाईच्या गोठ्यात जा. गाईला पाठीमागून स्पर्श करा, थोडंसं गोमूत्र अंगावर शिंपडा आणि तुमच्या धर्म कार्याला निघून जा. अजिबात पाप लागणार नाही, कारण गाय अतिशय पवित्र आहे. गायीच्या खालोखाल घोडा अतिशय पवित्र आहे. म्हणून महाराज आपले वारकरी आपल्या रिंगणामध्ये घोडा पुढं गेला की त्याच्या पायाखालची धूळ उचलतात आणि कपाळाला लावतात. घोडा अतिशय पवित्र आहे. त्यानंतर हरिण अतिशय पवित्र आहे. बाहेर धावणारं मन आणि इंद्रिय एकाग्र करायचे असतील तर ऋषीमुनी जपी तपी योगी आसन वापरतात. ते हरणाचं कातडं, लवकर मन एकाग्र होतं. वस्त्रामध्ये रेशीम पवित्र आहे आणि धातूमध्ये सोनं पवित्र आहे. आसनामध्ये घोंगडी पवित्र आहे, म्हणून ती कीर्तनकाराच्या पायाखाली टाकण्याची पद्धत आहे. किती पावित्र्याची यादी वाचून दाखवू. या सगळ्या गोष्टी पवित्र आहेत. पण केशव, या सगळ्या पवित्र वस्तूंमध्ये एक दोष आहे. तेवढा दोष सांगतो ना अभंगात प्रवेश करतो. गाय पवित्र आहे पण जिवंत आहे तोपर्यंत. गंगा पवित्र आहे पण गंगेत एक दोष आहे. गंगा आपल्याकडे येत नाही, आपल्याला गंगेकडे जावं लागतं. सगळ्यांमध्ये थोडी थोडी त्रुटी आहे. पण या जगात संत महात्मे हे या इतरांच्या पेक्षा सुद्धा अलौकिक रीतीनं पवित्र आहेत. त्याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडला.
एकतीच भूमंडळी, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. ऐका, संत महात्मे पवित्र आहेत आणि संत महात्मे सोवळी आहेत. सोवळा वेगळा आणि पवित्र वेगळा. उगा एकाच वाक्यात त्याचा परामर्श घेतो. एकेशव, बाहेरच्या शुद्धीला म्हणायचं सोवळा आणि आतील शुद्धीला म्हणायचं पवित्र. म्हणून मी कुणावर टीका करत नाही, पण माझा आंतरीचा भाव सांगतो. ब्राह्मण सोवळे आहेत आणि तुकोबराय पवित्र सोवळे आहेत. हो, तुकोबराय पवित्र सोवळे आहेत. हे पावित्र्य संत महात्म्यांना प्राप्त कसं झालं याचा थोडासा विचार 5 मिनिटांमध्ये करायचा आहे. या पावित्र्याकरिता संतांनी काय केलं तर ऐका. जो साधक अखंड नामस्मरण करतो, आपल्या वाणीला नामाचा ध्यास लावतो, आपल्या वाणीला भगवन नामाचं व्यसन लावतो नव्हे, आपल्या वाणीला परमात्म साधनेचा छंद लागतो, त्या साधकाच्या जीवनात घडलेली ही क्रांती आहे की त्यांचं जीवन पवित्र बनतं. कसं बनताय का? मायबाप आपल्या शरीराचा विचार केला तर आपले तुकोबराय बोलतात, शरीर ही विटाळाचं आळ आहे, शरीर दुर्गंधीची थार आहे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीराविषयी वैराग्य धारण करायचं असेल तर आपल्या शरीराकडे जरा बारकाव्यानं बघितलं तर आपल्याला वैराग्य प्राप्त होईल. असं हे शरीर आहे. पंचमहाभूताचा कोथळा आहे हा. देवानं त्वचा दिली नसती तर कावळे सुद्धा टोच मारायला सारखी येऊन बसली असते, पण त्वचा दिली ते फार मोठा उपकार आहे. असं शरीर आहे, पण असं शरीर पवित्र बनतं कसं त्याची मीमांसा आहे. त्याचं पहिलं कारण आहे संत महात्मे अखंड नामस्मरणाचा ध्यास घेत धरतात. ऐका, छंद या नामाचा घेतलासी, माझी मज झाली अनावर. असा नामाचा छंद घेतलेली एक नामधारक स्त्री, ती गोंदवलेकर महाराजांची शिष्य आहे, राहते इंदोरमध्ये, मध्य प्रदेश ना, मध्य प्रदेश. ऐका, शरीर कसं पवित्र होतं. साधारणपणे त्या मायमाऊलीचं वय 60च्या पुढे. 60 वयाच्या पुढं मुलांच्या प्रपंचात लक्ष देणं म्हणजे आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ गमावणे. हो, 60च्या पुढं आपल्या उद्धाराकडं, आपल्या चित्तशुद्धीकडं आणि आपलं म्हातारपण गोड कसं होईल असा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कामच करू नका असं नाही, काम करा पण कामात गुंतू नका, गुंतू नका. ऐका, 60च्या पुढं गेलेली ती नामधारक मायमाऊली पहाटे उठते, स्नान करते, देवाची पूजा करते आणि देवाच्या देव्हाऱ्या पुढं बसून पहाटे 6ला जपाला बसते. त्यांचं नाम आहे श्रीराम. आणि श्रीराम नामाचा जपाला ती पहाटे 6ला बसायची. ते 11 वाजेपर्यंत पुढून उठायची नाही, देव्हाऱ्या पुढंच 11 वाजेपर्यंत. पाय दुखू लागले
खुर्ची बसून कंटाळा आलं की पुन्हा खाली. नामस्मरण करताना तुम्ही कोणत्या आसनात आहात याला महत्त्व नाही, तुमचं नामात चित्त लागलंय का याला महत्त्व आहे. उगाच सगळे प्रश्न करत बसू नका. कुठं बसायचंय तिथं बसा आणि कसं बसायचंय तसं बसा. फक्त नामात चित्त लागलंय का याला महत्त्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ऐका, 11 वाजेपर्यंत साधना करायची, नामसाधना, आणि 11ला नामसाधना संपली की नंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरात प्रसाद बनवायचे. हो, जे वारकरी येत ना त्यांनी जेवण म्हणायचं नाही, वारकऱ्यांनी मिळेल तो प्रसाद म्हणायचा. जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा. घरातला सुद्धा प्रसाद म्हणायचं. आज प्रसाद काय बनवला, जेवण वेगळं बरं का. खरं सांगू का, पोटाचं खळगं भरवलं जातं ना ते जेवणानं, आणि पोटाला आल्हाद मिळतो आणि मनाला शांती मिळते ती प्रसादानं. विठ्ठल विठ्ठल. नैवेद्य बनवायचे आणि नैवेद्य देवाला अर्पण करायचे. देवाला अर्पण न करिता जे खातो ते पाप आहे. हो, मी काही महिने ऋषिकेश या क्षेत्रात राहिलोय. तिथला संस्कार एवढा चांगला आहे की महिन्याचा मिळालेला पगार सुद्धा अगोदर देवाच्या देव्हाऱ्या पुढं. बुधवारच्या बाजारातून साखरवाडीतून आणि रविवारच्या बाजारातून फलटणमधून, सोमवारच्या बाजारातून तरडगावातून काही आणलं तरी सुद्धा अगोदर देवाच्या पुढं आणि नंतरच ते किचनमध्ये. तोपर्यंत किचनमध्ये जाणार नाही. नवीन वस्त्र आणलं तरी सुद्धा देवाला अर्पण करायचं, कारण तो प्रसाद ठरतो, त्याच्यावर देवाची कृपा होते. ऐका, देवाला अर्पण करायचं आणि नंतर त्याचं सेवन करायचं. इतक्या वर्ष ही साधना त्या मायमाऊलीनं केली. त्या मायमाऊलीच्या शरीरामध्ये एवढं पावित्र्य आलं, हे सामर्थ्य आलं, ही शक्ती आली की फक्त ऐका काय शक्ती आली. त्या मायमाऊलीला उदरनिर्वाहासाठी ज्या वस्तू लागायच्या त्या वस्तू त्यांचे भक्त पाठवून द्यायचे आणि पोस्टमन त्या वस्तू घरी आणून द्यायचा. घरी आणून दिल्यानंतर त्या वस्तू घेतल्यानंतर पोस्टमन त्यांना म्हणायचा आपण सही करा. त्या म्हणायच्या मी काय शिकलेली नाही. मग अंगठा, पोस्टमनानं स्वतः अंगठा पकडावा, शाईच्या त्या पॅडमध्ये बुडवावा आणि त्या कागदावर उठवावा. तर आश्चर्य असं तिथं अंगठ्याचा ठसा उमटायचा नाही. अंगठा उठवला की तिथं रामनाम उमटायचं. हा, अंगठ्या उठवल्यानंतर काय उठायचं? रामनाम. म्हणून गोंदवलेकर महाराजांना त्या स्त्रीचं नाव ठेवलं होतं श्रीरामबाई. काय नाव त्यांचं? श्रीरामबाई. नामात हे सामर्थ्य आहे की हा पवित्र देह सुद्धा अखंड नामस्मरणानं पवित्र होतो. पवित्रची होय देह Yeah.
पवित्रची होय देह त्याचा. जगात ज्ञाना एवढं पवित्र काय नाही, आणि संत ज्ञान स्वरूप आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसी. चंद्र तेथे चंद्रिका, अंबिका संत तेथे विवेका असने की जी. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. त्यांचा देहच पवित्र नाही, त्यांचं कुळ पवित्र आहे, त्यांचा देश पवित्र आहे. ऐका, त्यांचे आईवडिलांची साधना सुद्धा पवित्र आहे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्या नामधारकाचं शरीर पवित्र होतं, त्याची वाणी सुद्धा पुण्यवान होते. जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अशा संत महात्म्यांना काय आवडतं? अभंगाचं दुसरं चरण. अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये शोधून पाहिलं तरी सुद्धा देवाच्या आवडीशिवाय दुसरं सापडणार नाही. किती आवडतो? बहु आवडसी जीवा पासोनिया. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या साधनेची आवड आहे की नाही हे ओळखण्याचा एकच निकष आहे. तेवढा निकष सांगतो आणि 2 चरण पूर्ण करतो. ऐका, एकानं स्वामी रामसुखदासजींना, ऋषिकेशचे थोर साधू, त्यांचं नाव स्वामी रामसुखदास, त्यांना विचारलं, मी नाम साधना करतोय हे मी कसं ओळखायचं? माझ्याकडून घडते हे मी कसं ओळखायचं? त्यावेळी रामसुखदासजींनी दिले उत्तर फार गोड आहे. तेवढं उत्तर ऐका. ते म्हटले, एखाद्या माणसाला खूप वर्षानंतर मुलगा व्हावा. हो, त्यांनी दिले उत्तर आहे बरं. खूप वर्षानंतर मुलगा व्हावा, तो मुलगा मोठा व्हावा,
तो नोकरीला लागावा, ऐका, आणि त्याचं लग्न व्हावं. नोकरी लागावी आणि नोकरीनंतर त्याचं लग्न व्हावं. आणि ऐका ना, लग्न व्हावं आणि अचानक काय त्याचं प्रारब्ध, तो मुलगा एखाद्या अपघातात सापडावा आणि क्षणात तो मृत्युमुखी पडावा. अशुभ बोलत नाही, मला मुद्दा सांगायचा आहे फक्त. एकुलता एक असावा, बऱ्याच वर्षानंतर झालेला असावा, त्याला शाळा शिकवून मोठं केलेलं असावं, नोकरी लागावी, लग्न व्हावं थाटामाटात, आणि अचानक तो देवाघरी जावा. ऐका, अशा प्रसंगाला त्या मुलाच्या वडिलांना किती वेदना होते हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. अशी जर वेळ आली तर त्या वडिलांना होणारी वेदना किती आहे ती शब्दात सांगता येत नाही. तसं स्वामी रामसुखदास म्हटले, नाम साधना करताना अंतःकरणात तुमचं नाम बंद पडलं तर तशी वेदना होत असेल तर तुम्ही नामधारक या, अन्यथा तुमची परमार्थाची नाम साधना सुरू झालेली नाही. तशी नाम साधना होत असेल ना, वेदना होत असेल ना, तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. तशी वेदना जर तुम्हाला झाली तरच तुम्ही ओळखा की खऱ्या अर्थानं आपली नामसाधना सुरू झालेली आहे. तुमच्या अंतःकरणात देवाचं प्रेम आहे. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, विठोबा रखुमाई. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ऐका, ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांना देव आवडतो आणि ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे, बरं का, गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बाबा असे म्हणायचे बरं का. हे वाक्य त्यांच्याच मुखात शोभतं, पण मी त्यांच्या मुखातलं उसणं सांगतो या. ऐका, आपली योग्यता नसताना काही मोठमोठी वाक्य बोलण्यात अर्थ नसतो. ते असे म्हणायचे, जेवढा संसार जास्त आवडतो तेवढा तो जास्त रडवतो. हो, जेवढा संसार जास्त खोलवर जातो तेवढा तो जास्त वेदना दिल्याशिवाय राहत नाही. संसाराविषयी आपल्या अंतःकरणात प्रेम आहे, पण संत महात्म्यांच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे. अखंडित प्रेम भाव. ऐका, एक छोटंसं फक्त तिसरं चरण एक 5 मिनिटात सोडवतो, थांबतो. ज्यांचं जीवन पवित्र आहे, सोहळ आहे, देव आवडतो, देवाविषयी प्रेम आहे, तेच या जगात भाग्यवान आहेत. सरती पुरती धनवित्ते, तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते. ते श्रीमंत आहेत, ते भाग्यवान आहेत आणि ते परिपूर्ण आहेत ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे. ऐका, काय घडले एकदा,
संत कसे श्रीमंत आहेत याच्याकरिता छोटंसं कथानक. कौरव पांडवांच्या जीवनातली कथा आहे. हो, कौरवांचं पांडवांविषयी वैर आहे. ऐका बरं, बारकावा काय. कौरवांचं पांडवांविषयी वैर आहे आणि पांडवांचा कौरवांना विरोध आहे. विरोध वेगळा आणि वैर वेगळं. स्वार्थासाठी असतं ते वैर आणि तत्वासाठी असतो तो विरोध. हा, गावात विरोध किती असू द्या, फक्त वैर असू नये. विठ्ठल विठ्ठल वैर सगळ्या मर्यादा संपून टाकतो. हो, माणसं किती पातळी सोडतील वैराची सांगता येणार नाही. त्याला म्हणायचं हाड वैर, जन्मोजन्माचं वैर. वैर चांगलं नाही. कौरवांचं पांडवांविषयी वैर आहे, पण कृष्ण भगवंतानं एक यज्ञ करायचं ठरवलेलं आहे आणि त्या यज्ञाकरिता दोघांना एकत्र केलेले. दोघं एक झाल्याशिवाय गोडवा नाही. हो, दोघांना एक व्हावंच लागेल. जेवढं ताणाल तेवढं तुटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोघांचं एकमेकाविषयी पटत नव्हतं, पण अधिष्ठान देव होता ना, दोघांनी ऐकलं. ऐका, आणि कृष्ण परमात्म्यानं दोघांना एकत्र करून मीटिंग बसवली, चर्चेसाठी मीटिंग बसवली. आम्हाला असं वाटतं कार्यक्रम छोटा असू द्या मोठा असू द्या, पण कार्यक्रमात एक गोष्ट पाहिजे, कार्यक्रमाचं नियोजन चांगलं पाहिजे. हो, माणसं कमी असू द्या, पण कार्यक्रमाचं नियोजन चांगलं पाहिजे. त्याला म्हणायचं कार्यक्रम, बैठक व्यवस्था, टाळकरी, सिस्टीम, श्रोत्यांची बसण्याची पद्धत अतिशय व्यवस्थित आणि सात्विक असली पाहिजे, तर तो खऱ्या अर्थानं कार्यक्रम. मीटिंग, नियोजन, म्हणजे ज्या कार्यक्रमाचं नियोजन चांगलं तो कार्यक्रम चांगला. नियोजन चांगलं पाहिजे. दोघांना एकत्र बसवलं. ऐका, आणि दोघांना एकत्र बसवून कार्यक्रमाची जबाबदारी दिली. हा, जबाबदारी देताना आलेल्या अतिथीच्या स्वागताची जबाबदारी मोठा म्हणून युधिष्ठिराकडे दिली, धर्मराजाकडे दिली. आलेल्या लोकांना पोटभर प्रसादाची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून ती जबाबदारी त्या प्रसादामध्ये निष्णात असणारा आणि प्रसादच जास्त आवडणारा भीम त्या भीमाकडे दिली. काही काहींचं अभंगाकडे लक्षच नसतं. किती चाली गोड म्हणा तुम्ही, त्यांचा चालीत गोडवा नसतो. कीर्तन झाल्यानंतर त्यांची चाल जिकडं असते ना तिकडं गोडवा असतो नाही. आणि सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर त्यांना माहिती असतं कोणाच्या पंक्तीला काय येते नाही. एवढं नियोजन असतं नाही का. ती जबाबदारी दिली भीमाकडं. मग यज्ञाला आल्यानंतर आजूबाजूला यज्ञाचं रक्षण झालं पाहिजे, कोणाला अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. त्या यज्ञाची संरक्षणाची जबाबदारी दिली त्या अर्जुनाकडं आणि यज्ञाचा अर्थमंत्री केला पांडवांचा वैरी, पांडवांना पाण्यात पाहणारा, पांडवांविषयी कधीच चांगलं न चिंतणारा यज्ञाचा अर्थमंत्री, त्याला आपण म्हणूया खजिनदार. कोणाला केलं? दुर्योधनाला. हा, जसं दुर्योधनाला खजिनदार केलं तसा अर्जुन म्हणायचा, देवा आमच्या वाईटावर टपलेल्या आणि आम्हाला भिकेला लावण्याचं नियोजन ज्याच्याकडे त्याला तुम्ही अर्थमंत्री केलंय. देवा तू बाहेरून काळ आहेस
तसा आतून सुद्धा काळा आहे. कोण बोलायचं? अर्जुन. देव म्हणायचा, अर्जुना पुढचं उरकू नको, 9:03 झालीत. आता पुढच्या गोष्टीत आम्हाला रस राहिलेला नाही. 9:03 झालेत, 9:07 संपलं. हे देवाने सांगितलं बरं का. नाही मग मी सांगतोय तेवढंच कर. आपला सातारी शब्द आहे, पुढचं उरकायचं नाही. यज्ञ सुरू झाला. दुर्योधनाचं ठरलंच होतं, यज्ञ संपला की पांडव भिकेला लागलेच पाहिजेत. पांडव भिकेला लागले पाहिजेत. म्हणून ज्या ब्राह्मणाची दक्षिणा 10,000 आहे, दुर्योधन त्याला 20,000 द्यायचा. हो. एखाद्या वारकऱ्याला फुल पोशाख असला ना, 2 पोशाख देऊन टाकायचा. एखाद्या कीर्तनकाराची दक्षिणा 10,000 असली, 20,000 देऊन टाकायचा. मी यज्ञातलं सांगतोय, काय ताण घेऊ नका. भरपूर वाटायचा. आणि खरं बोलू का, जसा दुर्योधन वाटायचा तसा अर्जुन तिळतिळ तुटायचा. लेका मालक आम्ही आणि वाटतं या हे वाईट वाटायचं, पण बोलता येत नव्हतं. यज्ञाचे 10 दिवस संपले आणि 10व्या दिवशी काय शिल्लक राहिले का बघायला अर्जुन गेला. तर आश्चर्य असं, जिथं धान्याचं गोडाऊन होतं तिथं जेवढी धान्याची पोती होती त्यापेक्षा दुप्पट शिल्लक राहिले. हो. गोशाळेत गेला, गाय दुप्पट शिल्लक राहिल्यात. वस्त्र भांडाराच्या दुकानात गेला, त्या गोडाऊनात गेला, तिथं सुद्धा दुप्पट शिल्लक राहिले. आणि हे जसं अर्जुनानं बघितलं तसं अर्जुन ही गोष्ट सांगण्याकरिता कृष्ण परमात्म्याकडं चिंगाटच पळत सुटला. हा. केशव कसा पळाला? हा, दुसरा शब्द सांगू आपल्यातला, तराट पळत सुटला. हा, चिंगाट पळत सुटला. धापा टाकत आलेला अर्जुन बघितला आणि कृष्ण परमात्म्याने विचारलं, येण्याचं प्रयोजन काय? एवढा पळत येत आहे, प्रयोजन काय? त्या प्रसंगाला अर्जुनानं घडलेला सगळा कथाभाग सांगितला. दुर्योधन 10 दिवस झालं वाटतोय, पण शिल्लक कसं राहिलं तेच कळत नाही. त्या प्रसंगाला कृष्ण परमात्मा अर्जुनाकडे बघत बघत म्हटले, अर्जुना म्हणूनच तुला मी सांगतोय, नाद करायचा नाही. नादच खोळा, नादाला लागायचं पण माझ्या नाही. हा, देव म्हटलं बरं काही नाही, माझ्या नादाला लागायचं नाही. नाही लागत पण बाबा झालं कसं हे सांग ना. मग त्याचं वर्म सांगितलं. ते वर्म आहे का? अरे अर्जुना, यज्ञ तुमचा, पण तुमच्या यज्ञाचा खजिनदार दुर्योधनाला केलं माहिती आहे का? त्याचं कारण आहे, दुर्योधन तुमच्या वाईटावर टपलेला आहे. तो आलेल्या लोकांना भरभरून वाटणार, तो जाहीरीतला शुक्राचार्य होणार नाही. तो भरभरून वाटणार, पण त्यालाही माहित नाही की ते वाटताना त्याच्याच अंगलट येणार. कसं काय माहित नाही सांगा बरं. आणि मग देवानं सांगितलं, दुर्योधनाच्या डाव्या हातावर माशाचं चिन्ह आहे. ऐका, दुर्योधनाच्या डाव्या हातावर माशाचं चिन्ह आहे. ज्याच्या डाव्या हातावर माशाचं चिन्ह असतं असा माणूस जेवढं वाटतो तेवढं त्याला दुप्पट माघारी मिळतं. आणि हे जगात कोणालाच माहिती नव्हतं, हे फक्त मला एकट्यालाच माहिती होतं. सरती पुरती धनवित्ते तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्ञानेश्वर माऊली.
अशा संतांची सेवा आपल्याला घडली तर ती सेवा संताला तर पोहोचते यात नवल नाही, ती सेवा देवाला सुद्धा पोहोचते. त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुकाराम 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा